दिवसेंदिवस मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था होत चालली आहे आणि कोकणामध्ये सध्या पावसाने दडी मारली आहे, ज्यामुळे महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरते। खड्डे, धूळ आणि उष्णता यामुळे वाहनधारकांना सुद्धा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय आणि त्या वर्गातून नाराजी सुद्धा व्यक्त होतीये। प्रवास करताना वाहनधारकांना शारीरिक आणि मानसिक त्रास होतोय। लवकरात लवकर महामार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सगळ्या वाहनधारकांनी केलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात आणखी तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण। मुंबई गोवा महामार्गाची दिवसेंदिवस अतिशय दयनीय अवस्था होत चाललेली आहे। कोकणात पावसामुळे दडी मारल्यामुळे आता या महामार्गावर प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे। वाहन चालकांना प्रचंड मानसिक शारीरिक त्रासाला सामोरे वाहन चालक जाताना दिसत आहेत। या महामार्गावरील खडी सुद्धा बाहेर आलेली आहे। या महामार्गासाठी आता ग्रामस्थांनी सुद्धा उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे। माणगाव नजीक ग्रामस्थांनी आता उपोषण सुद्धा केलेले आहे। आपल्याबरोबर काही वाहन चालक आहेत। काका, काय सध्या परिस्थिती आहे? रोज आपण इथून प्रवास करताय, अवस्था काय आहे सध्या? बेकार अवस्था आहे रस्त्याची। खड्ड्यातून जाण्याचा प्रवास एकदम बेकार होतोय आणि गाड्यांना त्रास म्हणजे सगळी कामं निघणार गाड्यांची, अपट्टे सगळं। खूप बेकार परिस्थिती आहे आता। म्हणजे एवढे खड्डे आहेत की आम्हाला आता गाडी चालवताना पण विचार करावा लागतो की आता कुठचा खड्डा चुकवायचा। कोकणात गणपती येत आहेत आणि ह्या रस्त्यावरूनच आता चाकरमानी आपल्या कोकणात येणार आहेत। काय आपली भावना काय? आपल्या गावात पण याकडे चाकरमानी येणार आहेत, सध्या त्यांच्याकडून काय कळतंय? आता गणपतीच्या ह्याच्या प्रमाणे आधी तो कमीत कमी हा रस्ता तरी व्यवस्थित व्हायला पाहिजे। अजूनपर्यंत तो काही दिसत नाही। धुळ्याच्यामुळे दिसत नाही, आजी धुळा त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो। पुढून येणाऱ्या गाड्यांना दिसत नाहीत गाड्या लगेच। हा महामार्ग लवकरात लवकर व्हावा तुमची अपेक्षा आहे? हेच अपेक्षा आहे आमची। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।